नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2026 ज्याच्यामध्ये 1539 जागा आलेल्या आहेत, या परीक्षेच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न, तसेच सिलेबस काय आहे, तसेच निगेटिव्ह मार्किंग असते का आणि कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात, एकंदरीत या सर्व बाबीवर आपण चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांनाच माहिती की MPSCने 22 जुलै 2026 रोजी एक नोटिफिकेशन जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 होणार आहे 25 ऑक्टोबर 2026ला ऑफलाईन पद्धतीने. आता याच परीक्षेमध्ये तलाठी हे पदसुद्धा इथं आयोगाने इथं इन्क्लूड केलेलं आहे आणि तलाठीसाठी एकूण 1539 जागा आहेत. सो हे लक्षात ठेवा. आता MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षांमधून हे तलाठीपद भरलं जाईल. तसेच आपल्याला सर्वांना माहिती की एकूण 3088 पदे हे वाढवलेली आहेत आणि आता 2026ची जी गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आहे ती 5707 पदांसाठी घेण्यात येतील. सो जे विद्यार्थी तलाठी भरतीसाठी इथं तयारी करत आहेत आणि त्यांनीच अजून ॲप्लिकेशन भरलं नसेल तर अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो आहे 5 ऑगस्ट. सो लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. तलाठी भरतीचं इथं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जागा खूप जास्त आहेत, 1539. सो हे लक्षात ठेवा. अजून एक इथं महत्त्वाचा चेंज म्हणजे आधी तलाठी भरती हे सरळ सेवा मध्ये घेतली जायची आणि त्याच्यामध्ये फक्त एकच एक्झाम असायची आणि त्याच्यातून मेरिट लिस्ट लागायची. पण आता ही परीक्षा MPSCमध्ये इन्क्लूड केल्यामुळे आता तलाठीसाठी पूर्वपरीक्षाही असेल आणि मुख्य परीक्षाही असेल आणि या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघणार आहोत. हे बघण्याआधी टेक्स्टबुक तुमच्यासाठी एक खूप चांगली ऑफर घेऊन आलेलं आहे, मिशन ऑफिसर. या ऑफरनुसार तुम्हाला आता इयरली टेक्स्टबुक पास हे फक्त 659 रुपयामध्ये मिळेल. ही टेक्स्टबुक पास घेण्यासाठीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला MPSW हा कोड तिथं तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला हा पास 659 रुपयामध्ये मिळेल. या पासमध्ये तुम्हाला भरपूरसा एक्झामचे मॉक टेस्ट देता येतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करता येईल. याच्यामध्ये UPSC, आपली MPSC तसेच बँकिंग एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला PIQ तसेच मॉक टेस्ट देता येतील. सो या ऑफरचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घ्या. सर्वप्रथम आपण MPSC गट क परीक्षा ज्याच्यामध्ये आता तलाठी हे पदी सामील केलेलं आहे, या परीक्षेची जी पूर्वपरीक्षा आहे त्याचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघणार आहोत. सर्वप्रथम आपण एक्झाम पॅटर्न बघूया. गट क संयुक्त पूर्वपरीक्षामध्ये एकच पेपर असतो आणि याच्यामध्ये 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि वेळ जो आहे तो 1 तासाचा आहे. सो हे लक्षात ठेवा. 100 प्रश्न 100 गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न हा एका मार्काला आहे आणि तुम्हाला एकूण वेळ हा 60 मिनिटं म्हणजेच 1 तास आहे. तसेच जो दर्जा आहे तो आहे पदवीचा आणि माध्यम हे मराठी व इंग्रजी आहे. म्हणजे पूर्वपरीक्षेमधील जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. तुम्हाला जी भाषा इथं सोपी वाटते त्याच्यामध्ये प्रश्न वाचून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे वर एक प्रश्न असेल आणि खाली 4 ऑप्शन असतील, तुम्हाला योग्य इथं उत्तर निवडायचं आहे. आता या पूर्वपरीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नक्कीच आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ही जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती आहे 25% म्हणजेच 1/4. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून 0.25 मार्क्स वजा होतील. सो लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षेची जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती आहे 1/4. आता आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघूया. याच्यामध्ये एकूण जे आहेत ते 8 सब टॉपिक्स आहेत आणि जो पहिला इथं सब्जेक्ट आहे तो आहे इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास. सो लक्षात ठेवा, इथं फक्त आधुनिक भारताचा आहे. याच्यामध्ये अँशियंट म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास नाही आहे, फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता इतिहासामध्ये जास्त करून महाराष्ट्राच्या इतिहासावरच भर असतं. याच्यामध्ये मग समाजसुधारक असतील, महाराष्ट्र रिलेटेड जो इतिहास आहे त्या बाबतीत प्रश्न विचारले जातात. सर्वात महत्त्वाचा इथं भाग म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक. त्याच्यानंतर जो दुसरा सब्जेक्ट आहे तो आहे भूगोल. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो तिसरा विषय तो आहे अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये मग राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंगवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. लोकसंख्येवर प्रश्न असतात. दारिद्र्य आणि बेरोजगारीवर हमखास 2-3 प्रश्न नेहमी विचारले जातात. मुद्रा व राजकोषीय नीती. तसेच शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये मग अर्थसंकल्प म्हणजेच बजेट
लेखा आणि लेखा परीक्षण. सो एकंदरीत असे सब टॉपिक्स आहेत अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये. चौथा जो आपला विषय आहे तो आहे चालू घडामोडी. महाराष्ट्र, भारत आणि जागतिक या तिन्ही लेवलचं चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी. इथं कोणते सब टॉपिक्स दिले नाही, त्याच्यामुळे आपल्याला पॉलिटी हे चांगलं करायचं आहे. जास्त करून एम लक्ष्मीकांतमधील जो सगळं सिलेबस आहे तो आपल्याला कवर करावा लागतो, कारण त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. आणि इथं तुम्हाला PIQ बघावे लागतात की वारंवार कोणत्या टॉपिक्सवर इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला कळेल की कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि आपल्याला तेच करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. त्याच्यानंतर पुढचा जो विषय तो आहे अंकगणित व बुद्धिमापन चाचणी. हा सर्वात महत्त्वाचा इथं विषय आहे आणि याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले जातात. आपण पुढे बघणारच आहोत की कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारलेले आहेत. सो एकंदरीत जी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये इतिहास या विषयावर 10 प्रश्न विचारले जातात, भूगोलावर 10 प्रश्न विचारले जातात, राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीवर 15 प्रश्न विचारले जातात, अर्थशास्त्रावर 15 प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडीवर सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात, सामान्य विज्ञानावर 15 इथं प्रश्न विचारले जातात आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर सर्वात जास्त म्हणजे 20 प्रश्न विचारले जातात. सो हे लक्षात ठेवा. एकंदरीत आपण पूर्वपरीक्षेचा इथं एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघितलेला आहे, तसेच कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात हेही बघितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता आपण गट क मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघणार आहोत. जसं मी आधीच सांगितलं की तलाठीसाठी आधी फक्त एकच परीक्षा व्हायची, पण आता तलाठी गट क मध्ये आल्यामुळे तलाठीसाठी सुद्धा मुख्य परीक्षा होईल. त्याच्यामुळे हे इथं लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतले जातात. प्रत्येक इथं जो पेपर आहे तो 200 गुणांचा असतो, म्हणजे अशीच एकूण 400 गुणांची आपली ही मुख्य परीक्षा आहे. पहिला जो इथं पेपर आहे तो मराठी इंग्रजीचा असतो. ह्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये मराठीवर 50 आणि इंग्रजीवर 50 प्रश्न विचारले जातात. सो मराठीवर 50 प्रश्न 100 गुणांसाठी आणि इंग्रजीवर 50 प्रश्न 100 गुणांसाठी असे एकूण हा 200 मार्काचा पहिला पेपर आहे. याच्यामध्ये मराठीचा दर्जा हा 12वी आहे आणि इंग्रजीचा दर्जा पदवी आहे. आणि ऑब्व्हियसली हे लँग्वेजचे इथं पेपर असल्यामुळे मराठीचे प्रश्न हे मराठीतच असतात, त्याच्यामध्ये कोणतेही ट्रान्सलेशन नसतं आणि इंग्रजीचे प्रश्नसुद्धा इंग्रजीतच असतात, इथं मराठीमध्ये ट्रान्सलेशन नसतं. सो हे लक्षात ठेवा. परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे, म्हणजे मराठी इंग्रजीचे हे जे 100 प्रश्न आहेत याच्यासाठी 1 तास आहे. ह्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे MCQ फॉर्मॅटमध्येच असेल. दुसरा जो पेपर आहे तो आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण GSचा पेपर म्हणतो. याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी. सो एकंदरीत इथे एक महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला 100 प्रश्न हे 100 गुणांसाठी असतात, म्हणजेच पूर्वपरीक्षेमध्ये एक प्रश्न हा 1 मार्काला आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये मात्र जर तुम्ही बघितलं तर 100 प्रश्न GSचे जे आहेत ते 200 गुणांना आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये मग तो लँग्वेजचा प्रश्न असो किंवा GSचा प्रश्न असो तो 2 गुणांसाठी आहे. हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा डिफरन्स इथं आहे. सो आपण बघत होतो की दुसरा जो पेपर आहे तो GSचा, याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी आणि याचा जो दर्जा आहे तो पदवीचा आहे आणि परीक्षेचा कालावधीसुद्धा 1 तास आहे. GSच्या पेपरमध्ये मात्र क्वेश्चन आहे तो दोन्ही भाषेत दिलेला असतो, मराठी व इंग्रजी, आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे MCQ फॉर्मॅटमध्ये आहे. 4 ऑप्शन असतात, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती आहे 1/4 म्हणजेच 25%. मुख्य परीक्षेमध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.50 मार्क कमी होतात, कारण की इथं 2 मार्काला प्रश्न असल्यामुळे याचा 1/4 केला तर इथं अर्धा मार्क होतो. सो मुख्य परीक्षेमध्ये तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून अर्धा मार्क कमी होतो. पूर्वपरीक्षेमध्ये मात्र 0.25 आहे, मुख्य परीक्षेमध्ये 0.50 अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. आता आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघूया. सर्वात आधी आपण पेपर क्रमांक 1 जो मराठी इंग्रजीचा पेपर आहे याचा अभ्यासक्रम पाहूया. मराठी इंग्रजीमध्ये मुख्य 3 घटकावर प्रश्न विचारले जातात. पहिला घटक म्हणजे व्याकरण, दुसरा घटक म्हणजे शब्दसंग्रह आणि याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, तसेच तत्सम, तद्भव शब्द आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग असा हा घटक आहे. आणि तिसरा घटक म्हणजे उतारा. उतार्यावर 5 प्रश्न येतात. सो हे लक्षात ठेवा, मराठीमध्ये एक उतारा असतो आणि इंग्रजीमध्ये एक उतारा असतो. प्रत्येकी उतारावर 5-5 प्रश्न असतात. इंग्रजीमध्ये बघितलं तर तसंच 3 इथं सब टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे ग्रामर, त्याच्यानंतर आहे ओकॅबनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, फ्रेजेस हे विचारले जातात आणि तिसरा म्हणजे
पॅसेज. सो असे 3 घटक या मराठी इंग्रजीमध्ये आहेत. त्यानंतर पेपर क्रमांक 2 हा जो GSचा पेपर आहे त्याच्यामध्ये जो पहिला विषय तो आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात आणि यालाच जोडून म्हणजे अंकगणित व सांख्यिकीचे प्रश्न असतात. पहिला आणि हा जो तिसरा इथं टॉपिक आहे या दोघांवर मिळून एकूण 22 प्रश्न असतात. जो आपण बुद्धिमत्ता व अंकगणित म्हणतो याच्यावर एकूण 22 प्रश्न असतात. हा खूप महत्त्वाचा इथं टॉपिक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जागतिक या तिन्ही लेवलचं इथं आपल्याला चालू घडामोडी विचारलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये 2 महत्त्वाचे ॲक्ट्स आहेत. पहिला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा एक ॲक्ट आहे आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे जे 2 कायदे आहेत आपल्याला ते व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्यानंतर इथं 5वा विषय म्हणजे भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ. सो एकंदरीत हा पॉलिटीचा पेपर आहे. याच्यामध्ये घटना कशी तयार झाली याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. कमिटीज आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते हे याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, कलमेवर आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारले जातात की कोणता कलम कशासाठी आहे. त्याच्यानंतर केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य याच्यावरही नेहमी प्रश्न विचारले जातात. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे म्हणजे DPSP याच्यावरही नेहमीच प्रश्न असतो. त्याच्यामध्ये मग शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका. त्यानंतर राज्यपाल या टॉपिकवर गेल्या 2-3 वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रश्न येतात. सो आपल्याला राज्यपाल घटकाचे आर्टिकल्स म्हणजे कलमे करणं इथं गरजेचं आहे. तसेच राज्यपाल हा टॉपिक आपल्याला चांगला करायचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ याच्यावरही हमखास 1-2 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये मग त्यांचे कर्तव्य, अधिकार, कार्य. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, त्यानंतर विधानसभा, विधान परिषद ह्या दोघांचे जे आर्टिकल्स आहेत 168, 169, 170, 171 हे सर्व आर्टिकल्स आपल्याला नीट करायचे आहेत. त्याच्यामध्ये मग त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य. त्याच्यानंतर विधी समित्या व इत्यादी. एकंदरीत पंचायत राजवर सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. अशा प्रकारे हा पॉलिटीचा सिलेबस इथं आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये मग आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये मग सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य आणि समाज सुधारकांचे कार्य हा महत्त्वाचा टॉपिक. याच्यामध्ये 2-3 प्रश्न हमखास असतात समाज सुधारक आणि व्यक्तींवर. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रेवर सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन इथं विचारले जातात. त्यानंतर शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, मग याच्यामध्ये कामगार चळवळी असेल याच्यावरही प्रश्न विचारले जातात. राष्ट्रीय चळवळी. सो एकंदरीत हा इतिहासाचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आणि याच्यामध्ये पर्यावरण हा सुद्धा इथं सब टॉपिक आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल भूगोल याच्यावर 1-2 प्रश्न असतात. मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यमानातील विभागावर बदल. तसेच नद्यावर प्रश्न असतो, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्तीवर हमखास इथं परीक्षेला प्रश्न विचारले जातात की कोणते खनिजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळतं. तसेच मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आपली जी सेन्सस आहे याच्यावर नेहमीच इथं प्रश्न विचारले जातात. सध्या आपल्याकडे 2011चं सेन्सस आहे. सो हे सुद्धा आपल्याला नीट करणं गरजेचं आहे. ते भारताच्या लेवलला आणि महाराष्ट्र या दोन्ही लेवलला तुम्हाला करायचं आहे. सेन्सस 2011च्या याच्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लोकसंख्येचे स्थानांतर व त्यांचे उगम, तसेच डेस्टिनेशन आणि ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. एकंदरीत हा भूगोलाचा असा सिलेबस आहे. त्याच्यानंतर पर्यावरणासुद्धा 2-3 प्रश्न असतात. याच्यामध्ये मग मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूर्वक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे. आता प्रदूषणेवर हमखास इथं प्रश्न विचारले जातात. पर्यावरणीय आपत्ती, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीवर सुद्धा 1-2 प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्याला टॉपिक व्यवस्थित करायचा आहे की न्यूक्लिअर डिझास्टर कुठं झालेले आहेत याच्यावरही रिसेंटली मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य व राष्ट्र तसेच जागतिक पातळीवरील संस्था. आता जे पर्यावरणाशी संबंधित संस्था आहेत त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचे हेडक्वार्टर कुठं आहेत, तसेच जे पर्यावरण संबंधित विविध ॲक्ट्स म्हणजे कायदे आहेत ते कोणकोणत्या वर्षी तयार करण्यात आले हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. सो एकंदरीत हा भूगोल व पर्यावरणाचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा सुद्धा इथं महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी
आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS GPS याच्यावर प्रश्न विचारले जातात. तसेच ICT म्हणजेच कॉम्प्युटरवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो एकंदरीत हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे व्यवस्थाचा जो सिलेबस आहे तो आहे. त्याच्यामध्ये मग 2 टॉपिक दिले तिथं, समग्रलक्षी अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये मग समग्रलक्षी अर्थव्यवस्था, वृद्धी व विकास म्हणजेच GDPवर सुद्धा इथं प्रश्न असतात. सार्वजनिक वित्त याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा याच्यावरही प्रश्न असतात. शेती व ग्रामीण विकासावर प्रश्न असतात. सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था. आता सार्वजनिक जे वित्त आहे म्हणजेच फिस्कल पॉलिसी याच्यावरही प्रश्न असतात. उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा व विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा 1-2 प्रश्न विचारले जातात. याच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे RBIची ते जे फंक्शन आहे, तसेच फिस्कल पॉलिसी असेल, मॉनिटरी पॉलिसी असेल. आता फिस्कल पॉलिसी ही गव्हर्नमेंटकडून इथं डिक्लेअर केली जाते आणि मॉनिटरी पॉलिसी RBIकडून. याच्यावरही नेहमी प्रश्न विचारले जातात. तसेच बिझनेस सायकल, विविध ज्या इकॉनॉमिक्समधल्या कमिट्या झालेल्या आहेत त्यांचे अध्यक्ष आणि ते कशासाठी इथं स्थापन केलेले आहेत हे सुद्धा आपल्या करणं इथं गरजेचं आहे. आता सहकारमध्ये नाबार्डवर या 1-2 वर्षामध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. सो आपल्याला नाबार्ड हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करायचा आहे. मग DCC बँक असतील, आपल्या ज्या सहकारमध्ये येतात त्यासुद्धा आपल्याला बँक व्यवस्थित करायच्या आहे. सो एकंदरीत हा मेन्सचा सिलेबस आहे. की मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात. इतिहासावर 10 प्रश्न विचारले जातात. भूगोल व पर्यावरणामध्ये 10 प्रश्न विचारले जातात आणि या 10 पैकी पर्यावरणावर 2 ते 3 प्रश्न असतात. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर 15 प्रश्न असतात. अर्थशास्त्रावर 10 प्रश्न असतात. चालू घडामोडीवर 10 प्रश्न असतात. सामान्य विज्ञानावर 12 प्रश्न असतात आणि टेक्नॉलॉजीवर 8 प्रश्न असतात. या 8 पैकी 4 प्रश्न हे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि GPSवर असतात आणि कॉम्प्युटरवर 4 प्रश्न असतात. कायदे जे आपले 2 आहेत, या 2 कायद्यांवर 3 प्रश्न असतात आणि सर्वात जास्त प्रश्न हे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर असतात. त्याच्यावर एकूण 22 प्रश्न असतात. सो एकंदरीत असा आपला जो MPSC गट क पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा आपण एक्झाम पॅटर्न, सिलेबस, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात, निगेटिव्ह मार्किंग काय असते हे आपण सर्व बघितलेलं आहे. आणि तलाठीसाठी हे सेमच आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, कारण की ते आता गट क मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो एकंदरीत ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनी फॉर्म भरून घ्या. आता एकंदरीत जी वॅकन्सी आहे ती 5707 झालेली आहे. सो सर्वांना ही एक सुवर्ण संधी आहे. सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.